और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच माजी नगरसेवक तथा शिवसेनेचे उपशहर प्रमुख यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत पोलीस संरक्षण देण्याची मागणी परिमंडळ 3चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्याकडे केली आहे। मोहन उगले हे माजी नगरसेवक तसेच शिवसेना पक्षाचे उपशहर प्रमुख म्हणून कार्यरत आहेत। केडीएमसी निवडणुकासाठी त्यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र पक्षाच्या आदेशानंतर त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली होती। उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर काही समाजकंटक व राजकीय विरोधक हे जीवेठार मारण्याच्या उद्देशाने रेकी करून ठिकठिकाणी घेराव घालण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे त्यांच्याकडून आपल्या जीवितास धोका निर्माण झाला असल्याचा आरोप मोहन उगले यांनी केलाय। त्यामुळे या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ 24 तास 2 पोलीस अंगरक्षक 16 जानेवारीपर्यंत पुरवण्यात यावेत। यासाठी जो काही शासकीय रक्कम भरणा असेल तो भरण्यास तयार असल्याचं मोहन उगले यांनी सांगितलंय। पॅनल क्रमांक 7 मध्ये ज्या निवडणुका चालू आहेत त्या निवडणुकांमध्ये काही विरोधक लोक की वारंवार या शाखेच्या समोर येऊन विनाकारण कार्यकर्त्यांना धमकवण्याचा प्रयत्न करतात किंवा मला जीवेठार मारण्याची धमकी देतात किंवा हातपाय तोडू अशा प्रकारचे जे विरोधी पक्षातले लोक आहेत ते या ठिकाणी येऊन नागरिकांना दमदाटी करण्याचा प्रयत्न करतात। परंतु माझी लोकशाहीवर विश्वास आहे, जनतेवर विश्वास आहे आणि मतदारांवर विश्वास आहे। त्यामुळे लोकशाही मार्गाने निवडणुका लढा आणि लोकशाही मार्गाने विजय प्राप्त करा अशी माझी मागणी। एकमेकांना धमकवण्याचा प्रयत्न करू नका किंवा लोकशाहीला काळीमा लागेल असं कुठलंही कृत्य करू नका। माझी DCPनं पण विनंती, ACPनं विनंती आहे की राजकीय वातावरण पाहता मला पोलीस संरक्षण मिळावं असं मी काल पत्र दिलं होतं, परंतु ते म्हणले 10 दिवस अगोदर सांगितलं असतं तर तुम्हाला प्रोटेक्शन मिळेल। परंतु प्रशासनाला माझी विनंती आहे, उद्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया चालू होणार आहे, तर या प्रक्रिया संदर्भात काही लोक माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणार आहे, तरी कृपया पोलीस उपायुक्त व ACP साहेबांनी मला पोलीस प्रोटेक्शन द्यावं ही माझी विनंती। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।